शेवटचा सामना आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅच ठरलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. चला, 2 सलामी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनीष ठरला गेलाय. पण या मॅच संपल्यानंतर आपण तो पुरस्कार आपण घ्यायचा आहे, कारण ऑलरेडी उशीर होतोय आणि शेवटचा अंतिम सामना असेल आजच्या दिवसातला. सॉरी, माफ करा, मॅन ऑफ द मॅच विनायक ठरल्यात. वेल प्लेड. चला, लगेच मॅचला होईल सुरुवात. चला, 2 सलामीर आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. फोटो सेशन आपण पाहू शकतायत. किरू पाटील आणि संपूर्ण टीम आपण त्यांच्या समेत फोटो सेशन केलं जाते. रॉकी दादा, अनिकेत आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बेस्ट ऑफ लक बोट टीम. बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅचला होईल सुरुवात. अंकुश मार्क वर सज्ज होतोय. आजच्या दिवसातला शेवटचा अंतिम सामना. अंतिम 10 चे दरवाजे ठोठावणारा दुसरा संघ कुठला ठरेल? जय हनुमान वाडीव की चामुंडा स्पोर्ट्स विराथन? बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅचला होते सुरुवात. पटेल नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट बॉल आपण पाहू शकतात. अगदी कडवी लढत, कडवी झुंज. सकाळपासून जी मेहनत केलंय त्या मेहनतीचा फळ मात्र कुठल्या संघाला मिळेल? कारण 10 मध्ये जाण्याची संधी असेल. या 2 संघाला एक संघ टॉप 10 मध्ये प्रवेश करेल. पुढील बॉल उलटाच बॉल ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर रेझर मध्ये चेंडू होईल फरार. रॉकी ग्रुप चषक चौकार 4. रिप्ले पाहू शकतात. अगदी फुलाल यांचा चेंडू होता, त्याला खरपूस समाचार घेतला गेलाय. स्वर्गीय गुलाब भुईर यांच्या कटआउट्सला अभिवादन करताना आपण हा चौकार जरूर पाहायला मिळालाय. 4 धावांशी श्रीगणेश केला जातोय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघ, दुसऱ्या बाजूने जय हनुमान वाडीव संघ. काटेकी टक्कर. पुन्हा एकदा सरळ पाठकांचा मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडू येण्याच्या आधीच फेकण्याची तयारी आणि एक धाव इथून परिपूर्ण केली जाईल. सिंगलच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 5 या अंकावर. 3 बॉलची समाप्ती आली. अंकुश गोलंदाज आपण पाहतायत. एका बाजूने अनिकेत, दुसऱ्या बाजूने आदित्य. ही हार्ड हिटर्सची जोडी आपण पाहतायत. 5 धावा बिनबाद. चांगली सुरुवात झाली. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला गेलाय आणि कृष्णा राऊत मध्ये कुठल्याही प्रकारची केली नाही चुकी. पहिला धक्का लागतोय. आदित्य बॅक टू द पॅव्हलियन. 5 या धावसंख्येवर पहिला धक्का गॉन. लग्नात नाचाय मजा ये आम्ही आऊ लग्नालू. लग्नालू आम्ही लग्नालू. लग्नात नाचाय मजा ये आम्ही आऊ लग्नालू. थँक्यू. वेलकम बॅक. थोडासा चेंडू फिरिक पाहायला मिळाला होता आणि त्याला उडवण्याचा प्रयत्न केला. इथून विकेट झाले पतन. नैनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोर कार्डवर धावा आहेत 5. पहिला धक्का जरूर लागला गेलाय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघ एका बाजूने बॅटिंग करतोय, दुसऱ्या बाजूने जय हनुमान वाडीव संघ. टॉप 10 चे दरवाजे कुठला संघ उघडेल? कालच्या दिवसात चटाई संघ आपण पाहिला, तर उद्याच्या दिवसात पहिला सामना असेल जो मात्र पहिल्या दिवसाचा पेंडिंग मॅच विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विपक्ष आपण पाहणार आहोत. रावळे संघ जागमाता. गोलंदाज पुढील बॉल. उलटा बॉल दिशा देण्याचं काम केले, परंतु तिथे क्षेत्ररक्षक कृष्णा राऊत चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु सिंगल रोखू शकले नाहीयेत. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन बोललाय 6 या अंकावर. 6 धावा, 1 गडी बाद. एका बाजूने अनिकेत आपण पाहतायत. 3 बॉल मध्ये 5चं योगदान राहिले. नैनेशच्या 1 बॉल मध्ये 1 धावांचं योगदान राहिले. शेवटचा बॉल असेल. स्कोर कार्डवर धावा 6, 1 गडी बाद. शेवटचा बॉल.
हो शफल झाले होते सुंदर गोलंदाजी केले कौतुक करावं लागेल अंकुश धावा खर्च केल्या 6 एक महत्वाचा विकेट बाद केलाय एक षटकाची समाप्ती 6 धावा 1 गडी बाद La 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 la. थँक्यू जसं टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता घ्या अगदी 5 मिनिटात हे षटक हाताळलं गेलंय 15 मिनिटात तुम्हाला 3 षटक समाप्ती करायची आहेत अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येईल ते चौथं षटक सुरुवात होईल षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज मनीष मात्रे गोलंदाज मार्कवर सज्ज असेल 6 धावा स्कोर कार्डवर आहेत नैनेश एका बाजूने आपण पाहत आहे थर्ड हिटर फलंदाज अनिकेतने चांगली सुरुवात जरूर केलंय 4 बॉलमध्ये 5चं योगदान नैनेशचा विचार केला तर 1 बॉलमध्ये 1चं योगदान राहिलंय गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय मनीष मात्रे गोलंदाज मार्कवर ओहो आकुडप्पाचा चेंडू पंच दर्शवतायत वाईट बॉल येतोय धावसंख्या 1 ने पुढे जाईल धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या अंकावर 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड इथून 35-40 धावा होत आहेत तर फायटिंग स्कोर जरूर असेल संध्याकाळ सत्र आपण पाहतायत 7 धावा स्कोर कार्डवर आहेत षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात झालाय आणि पहिला अवांतरच्या सुरुवात चेंडू हाताळला गेलाय ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत क्रिस्टा चांगलं क्षेत्ररक्षण करतायत तद्वर सिंगल परिपूर्ण केले गेले अचूक फेकी पाहायला मिळालंय धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावर 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड सुंदर आयोजन नियोजन स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत रॉकी ग्रुप चषक 2026 चा हा क्रिकेटचा महारणसंग्राम आज सलग 3रा दिवस आपण पाहतायत 8 धावा 1 गडी बाद फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न तिथे फटका फसला गेलाय अंकुशने मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये दुसरा धक्का लागतोय 8 या धावसंख्येवर बॉल पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा थँक्यू रिप्ले आपण पाहू शकता अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिथे अंकुश होता अंकुशने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये आता जीत मैदानच्या आतमध्ये गेलाय जीत एक युवा फलंदाज एक आक्रमक फलंदाज साठी ओळखला जातोय जीत दोन्ही सलामीला माघारी परतवण्याचं सध्या काम केलं गेलंय 8 धावा स्कोर कार्डवर आहेत 2 धक्के जरूर लागले गेल्यात चामुंडा स्पोर्ट्स विराथन प्रथम बॅटिंग करतोय टॉप 10 मध्ये जाण्याची मात्र ही धडपड असेल कुठला संघ अगदी 10 मध्ये प्रवेश करेल आजच्या दिवसात हा दुसरा संघ असेल जो 10 मध्ये प्रवेश करणारा कालच्या दिवसात जयनमान चटाळ संघाने काही जबरदस्त कामगिरी केली पुढील बॉल समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण झालंय इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करायला हवा होता पण तो केला नाहीये आणि सिंगल इथून परिपूर्ण केली गेले सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 या अंकावर 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड षटक क्रमांक 2 सध्या चांगली गोलंदाजी राहिले कौतुक करावं लागेल पहिल्या षटक हाताळलं 6 धावा खर्च केल्या तदनंतर मनीषच्या 3 बॉल मध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आकुटप्पाच्या चेंडूवर हुक करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत अप्रतिम झेल टिपला गेलाय नैनीच्या खेळल्या पूर्ण विराम लागताना 3रा धक्का 9 या धावसंख्येवर गॉन वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत असेल पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण अनसक्सेसफुल ठरला गेला सुंदर झेल परिपूर्ण केला गेला आणि 3रा धक्का जरूर चामुंडा स्पोर्ट्स विराथन या संघाला लागला गेलाय त्या बाजूने कल्पेश आलाय नवीन फलंदाज आणि जीत ही जोडी खूप महत्वाची असेल इथून ही पार्टनरशिप बिल्ड करतायत तर 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर असेल परंतु सध्या षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 4 बॉलची समाप्ती आली स्कोर कार्डवर धावा आहेत 9 3 गडी बाद हो अप्रतिम अप्रतिम काही जबरदस्त गोलंदाजी राहिले कौतुक करावं लागेल विकेट आल्यानंतर आत्मविश्वास दुणावला जातो त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय मिस्टर मनीष चांगली गोलंदाजी हाताळतोय फलंदाज इथून जकडून ठेवण्यामध्ये यशस्वी सध्या झाल्यात
9 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहेत. थोड्याशा अडचणीत पाहायला मिळालाय चामुंडा स्पोर्ट्स विरातन संघ. इथे पावलांचा वापर केलाय, परंतु इथून फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. चौथा धक्का लागलाय. 9 या धावसंख्येवर गॉन. विसूची पारो नेसले गो नवा सारा. विसूची पारो थँक्यू. आज ईशानकडे संधी असेल. एक युवा गोलंदाज म्हणून ईशानची आपण पाहतोय ओळख, परंतु आज चांगली बॅटिंगही करावी लागेल, कारण संघ अडचणीत आहे. संकट मोचक ठरावा लागेल. ईशानला एका बाजूने जीतकडे क्षमता आहे मोठे फटके करण्याची, पण तू स्वतःला सिद्ध करावा लागेल, कारण स्वतःला सिद्ध केलं तर तुम्ही प्रसिद्ध व्हाल. सध्या 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 षटकाची समाप्ती झालाय. अजून येणारे 12 बॉल, 12 मध्ये आणखीन 20 ते 25 धावा इथून जोडाव्या लागतील, तर एक फायटिंग स्कोर असेल. कृष्णा राऊत गोलंदाजी मार्कवर आज बर्थडे बॉय, चांगलं प्रदर्शन राहिलंय. इथून टॉप 10 मध्ये गेला तर हा दिवस आज तुला जरूर आठवेल. प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज मार्कवर कृष्णा राऊत, समोर जीतकडे क्षमता आहे. बॅटची एज लागली गेली तिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. एक धाव तर परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगल इथून पूर्ण केली गेले. स्कोर कार्डवर धावा आहेत 10. 4 गडी बाद. अजून येणारे 11 बॉल. आज ईशानकडे संधी असेल. 11 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. स्कोर कार्डवर धावा आहेत 10. थोड्याशा बिकट अवस्थेमध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराथन. इथून एक फायटिंग स्कोर उभा केला जाईल का, संकट मोचक ठरावा लागेल आपल्या संघासाठी. गोलंदाज पुढील बॉल, समोर ईशान. हो, ईशानने मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू बळीचा संपर्क होत नाहीये. जर मोठा फटका येत नाही तर स्ट्राईक रोटेट करावी लागेल, कारण जीतकडे चांगली क्षमता आहे हवाई सफर करण्याची. स्कोर कार्डवर धावा आहेत 10. शांत स्तब्ध ठेवलं गेलंय. स्कोर कार्ड आपण पाहतायत फक्त 10 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर कृष्णा राऊत. याच ताकद राहिली, चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी वडील संघाचे आपण पाहायला मिळालंय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. स्कोर कार्ड मध्ये होईल एका धाव्याने बढत. 11 धावा या फलकावर आपण पाहतायत. 11 धावा या फलकावर शुभमजी पाटे या मॅचचा आनंद घेत आहेत. रोहिदासजी पाटील साहेब आपण पाहतायत. रॉकी दादा, त्यांची संपूर्ण टीम. काही जबरदस्त एफर्ट पाहायला मिळालाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण कृष्णांचं जरूर पाहायला मिळालंय. स्कोर कार्ड धावा आहेत 11. संकट मोचक ठरवावं लागेल आपल्या संघासाठी. क्रायसिस मॅन. इथून जीतकडे संधी आहे. हुक करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक हो व्हॉलीबॉलची आठवण केलंय. सिंगल इथून परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. इथून सॅक्रिफाईस केलं जाईल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न. ईशानला मात्र परतावा लागेल. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12. 5 गडी बाद. गावान लय बोलबाला, टेंबी खोडावे गाव सफाला. समदे गावान लय बोलबाला, कोणी बी आला सात हाय त्याला. सारा गुपियो हाय दिलवाला, बघ्यांची गर्दीन मैदान भरायचा. रॉकी तुमचा बेत झालाय, गावान गल्ला करायचा. रॉकी तुमचा बेत झालाय, गावान गल्ला करायचा. थँक्यू. सध्या नाव आहे चर्चेत रॉकी ग्रुप चषक आपण पाहतायत. 4 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 12. म्हणजे येणारे अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 मध्ये आणखीन 20 इथून येतील का, प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज मार्कवर पुढे एकदा सज्ज होतोय कृष्णा. हो, वेगवान मारा करतात. काय जबरदस्त गोलंदाजी राहिलंय, कौतुक करावा लागेल. इथून जखडून ठेवलंय फलंदाजांना चामुंडा स्पोर्ट्स विराथन. अडचणीत आहे संघ, कारण षटक क्रमांक 3 आपण पाहतायत. फक्त स्कोर कार्ड धावा आहेत 12. आता शेवटचा बॉल असेल. सुरुवात चांगली झाली नाहीये, त्याचे परिणाम आपण पाहतायत. सध्या स्कोर कार्डवर 12 धावा. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3. शेवटचा बॉल. फुलटॉस बॉलला यावेळेस उडवला गेलाय.
जीतच्या बॅट मध्ये येतोय हा संघर्षाचा षटकार 6. 3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 18. अजून येणारे 6 बॉल आहेत. या एक छोटीशी धून. सहर्ष स्वागत असेल. शेवटचे 6 बॉल असतील आणि 6 मध्ये इथून किती धावा येतील आज स्वप्नीलकडे संधी असेल. आपण फक्त फॉलो विकेट, पहिला विकेट जरूर आपण पाहिला होता. त्यानंतर हा सेकंड विकेट अनिकेत समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न केला होता. सुंदर झेल मनीषने मात्र पकडला होता. त्यानंतर नैनेशचा हा मात्र पूल करण्याचा प्रयत्न, तिथे सुंदर झेल परिपूर्ण केला होता. बॅकवर्स केल्याच्या अगदी रिझन मध्ये मार्कवर आलाय शैलेश. आपण पाहतोय कल्पेशचा विकेट. त्यानंतर धावाची संधी आली होती. शेवटचं अंतिम षटक आपण पाहत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आज स्वप्नीलकडे संधी असेल. यावेळेस स्वप्नीलच्या बॅट मधला स्वीट साऊंड ऐकायला आलाय. हो चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण आलंय. असं वाटत होतं षटकार जाईल की काय, पण तो शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि एकच धाव परिपूर्ण केली गेली. स्कोर कार्डवर धावा आहेत 19. उभेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 19 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 5 बॉल. जितला आणखीन चांगली बॅटिंग करावी लागेल, सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. अंतिम 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो अगदी डिफेन्स पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस फलंदाजाला मात्र परतावा लागेल. स्वप्नील बॅक टू द डगआउट. गॉन. झालं. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि स्वप्नीलला मात्र परतीचा प्रवास करावा लागला. डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता जीतने. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट फेकी पाहायला मिळालंय. शेवटचे 4 बॉल. नवीन फलंदाज एका बाजूने दीप्तेश आता आलाय, पण नॉनस्ट्राईक एंडवर आहे जीत. 6 बॉल मध्ये 9चं योगदान राहिलंय. 19 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 4 बॉल. मॅचच्या रडावर चेंडू आला नाहीये. सिंगल परिपूर्ण केली जाईल. तिथे क्षेत्ररक्षक विकी पुढे सरसावल्यात. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथून फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. 1 धाव परिपूर्ण. स्कोर कार्डवर धावा आहेत 20. 7 गडी बाद. थँक्यू. 20 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 3 बॉल आहेत. 3 मध्ये आणखीन 6 धावा इथून येतील का? शेवटचे 3 बॉल. जबरदस्त गोलंदाजी राहिले. कौतुक करावं लागेल चेअरमन वाडीव संघाचं. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथून 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न चामुंडा स्पोर्ट्स विराथन करेल का? शेवटचे 3 बॉल आहेत. सध्या 20 धावा स्कोर कार्डवर. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. आज प्रथमेश कडे संधी आहे. समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21-21 या अंकावर. शेवटचे 2 बॉल. शेवटचे 2 चेंडू. या 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी राहिला. इकॉनॉमी गोलंदाजी केलंय. अप्रतिम. शेवटचे 2 चेंडू आहेत. 21. लॉस ऑफ 7 विकेट. चामुंडा स्पोर्ट्स विराथन. पुन्हा इथून मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक विकी झेल खाली आणि विकी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. 8वा धक्का 21 या धावसंख्येवर. गॉन.
शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. अक्षय आलाय नवीन फलंदाज. शेवटचा बॉल असेल. स्कोर कार्डवर 21 धावा आहेत. तब्बल 8 गडी बाद चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघ. इथून पुन्हा एकदा मॅच टाइम होईल का? क्षेत्ररक्षक फार दूरवर राहिल्यात. एक धाव तर कंप्लीट केले गेले. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न, परंतु इथून 2 धावा परिपूर्ण झाल्यात आणि तिसऱ्या धाव्यासाठी मात्र फलंदाज बाद होईल. स्कोर कार्डवर धावा 4 षटकाच्या अगदी समाप्ती अखेर 23 धावा 9 गडी बाद. आता 24 चेंडू आणि 24चं लक्ष असेल टॉप 10 चे दरवाजे उघडण्यासाठी जयनमान वाढीव संघाला. या धावा रोखल्या जातील की धावा उभ्या केल्या जातील? पुढेच एकदा आपल्या समोर जॉईन होतील हार्दिकजी केणी. एका बाजूला जय हनुमान वाढीव आणि दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या दोन टीम मधील अंतिम 10 मध्ये पोहोचण्यासाठी संघर्षाची लढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन महायोद्धा एकमेकांसमोर लढत असताना, परंतु सध्या जरी आपण पाहू शकताय या मॅच मध्ये लीड करते जय हनुमान वाढीव संघ. परोखो खोल जमाना उडान देखताय, जमीन पर रहकर कोण आसमान देखताय. ते लढावं लागणार आहे चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला. दुसऱ्या बाजूला जय हनुमान वाढीव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. अंकुशच्या माध्यमातून आपण पाहिलं फक्त त्याने 6 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिली. कृष्णाने आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स दाखवलाय, आज ऑल ओव्हर त्याच्या विरोधामध्ये फक्त आणि फक्त 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये आला. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्याचा आपण पाहिलाय संपूर्ण दिवसामध्ये. आज त्याचा वाढदिवस आहे. वय वाढतंय, परंतु अजूनही कृष्णा ज्या पद्धतीनं खेळ दाखवतोय आपला या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. पुन्हा एकदा या ठिकाणी जो कृष्णा आपण मागील 3 ते 4 वर्षांअगोदर पाहिला होता, जो कृष्णाचा दरारा होता, तो आज पुन्हा एकदा रॉकी ग्रुप चषकामध्ये पाहायला मिळाला. पहिला बॉल नैनेश, पहिलाच बॉल समोर लॉफ्ट केला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चाललाय बॉल 6 धावांकरिता ओव्हर दी लॉंग ऑफ. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. त्यांच्या नादी त्यांची बरोबरी करू नका, नका लागू त्यांच्या नादी. अरे रोकी आमचा प्रेमच आहे या पाल- पहिल्या चेंडूवरती ट्रेडमार्क त्या ठिकाणी दाखवला. सिग्नेचर शॉट आपण पाहिला सुहानचा. त्यानंतर परफेक्ट यॉर्कर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत, प्रथमेशला आपण पाहतोय. एकदा मिळेली या बॉलवरती. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये जरा धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. जय हनुमान वाढीव टीमसाठी चांगली स्टार्ट या ठिकाणी झालाय. मागील 3 सामन्यांमध्ये धावा या ठिकाणी धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात खराब होत होती. धावा चेस जरूर झाल्या, परंतु जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली नव्हती. परंतु या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांनी आपला स्टँडर्ड या ठिकाणी दाखवलाय. नैनेश वरती केलाय प्रहार, केलाय चेंडू सीमारेषा पार, आलाय चौकार. आज संपूर्ण दिवसामध्ये या ठिकाणी विनायक आणि त्याचबरोबर कृष्णा या नावाची चर्चा आपण पाहिलंय. हुक शॉट, ट्रेडमार्क, पुन्हा एकदा विनायकचा आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त स्ट्रोक आपण पाहू शकतायत. ग्रेट शॉट विनायकच्या बॅट मधून, पुन्हा एकदा चौकार. थोडा वेगावाचा रॉकी दादा ब्रँड हायरन. टेंबी खोडा वेगावाचा, रॉकी दादा शॉट ऑफ द मॅच नटराज कॉपीबुक स्टाईल मध्ये हा फटका खेळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा दर्जा दाखवत असताना आज विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. चहू बाजूंना फलंदाजी करण्याची क्षमता या फलंदाजीकडे. लॉंग ऑनला चौकार आला, डीप स्क्वेअर लेगला चौकार आला,
पुन्हा एकदा थर्डमॅनला चौकार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 70 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतात. फील्ड सेटअप सोबत खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये विनायक पाटील आज खेळलाय. भरपूर चौकार आज त्याने मैदानामध्ये मारलात. पुन्हा एकदा त्या ठिकाणी नटराज कॉपीबुक स्टाईल मध्ये पुन्हा एकदा चेंडू चालला गॅप मध्ये. प्रथमेश पाटला करतायत. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले प्रथमेशचे. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 19 धावा फलकावरती आपण पाहू शकतायत. आता विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 18 चेंडूंमध्ये नयनेश कडून अपेक्षा होते कमीत कमी धावा खर्च करेल हाच मानस या ठिकाणी प्रेक्षक वर्ग चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्दचा फॅन बेस या ठिकाणी जरूर मनाशी उराशी बाळगून होता, परंतु तसं घडलेलं नाहीये. नयनेशच्या विरोधामध्ये एकंदरीत तब्बल 19 धावा आल्यात. विजयासाठी 5 धावांची गरज आहे. आज जैनुमान वाढीव संघाचा जर विचार केला तर कंटिन्युअसली या ठिकाणी सामने त्यांनी खेळल्यात आणि कुठल्याही प्रकारचं त्यांनी या ठिकाणी आपण पाहू शकतायत नोटीस केलेलं नाहीये. चांगला फटका आपण पाहिला. ज्या पद्धतीनं आपण पाहिले सुहानचे फटके, त्यानंतर विनायकच्या बॅटमधून धावा आल्या. 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहू शकतात 5 धावांची गरज आहे. ईशांतला आपण पाहतोय विराथन गावाचं भवितव्य कोणताही मार्कवरती पहिलाच बॉल निर्धावच्या रूपामध्ये टाकलाय. डॉट बॉलने सुरुवात या ठिकाणी या षटकाची झाली. पूर्णपणे खांदे या ठिकाणी झुकले गेलेत खेळाडूंचे आपण पाहू शकतायत, कारण निराशाजनक खेळी या शेवटच्या सामन्यामध्ये चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीमने केले. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला ईशांतने प्रयत्न सोडलेले नाहीये. सलग 2 डॉट बॉल सुहानच्या विरोधामध्ये त्याने टाकल्यात. पहिल्या चेंडूवरती सुहानच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर या ठिकाणी आत्मविश्वास विनायकचा सुद्धा वाढला. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले मागच्या ओव्हरमध्ये. चांगला फटका जरूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि विजयाच्या या ठिकाणी जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न थांबलेला नाहीये. सरळ चेंडू निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषा पलीकडे चौकार. स्कोर इज लेवल. धावसंख्या फलकावरती 23. आता विजयासाठी एका धावेची आवश्यकता. विजयापासून 1 पाऊल दूर विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. दोन्ही संघांनी विजयाचं स्वप्न पाहिलं होतं स्वप्नांच्या नगरीमध्ये, परंतु चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीमचे एफर्ट्स कुठेतरी कमी पडले, परंतु हॅट्स ऑफ यू. आणि विजयाच्या धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सुहानच्या बॅटमधून येत असताना आजच्या या 3ऱ्या दिवसामधील जैनुमान वाढीव संघ वर्चस्व दाखवत असताना प्रतिनिधित्व करत असताना आजच्या दिवसामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स कृष्णा राऊतला पण पाहिलं, सुहानला पण पाहिलं आणि स्पेशली विनायक. आज जी बॅटिंग विनायकने केले, कृष्णाची गोलंदाजी 4 सामन्यांमध्ये फक्त 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये आले. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जैनुमान वाढीव. अंतिम 10 मध्ये दुसरा संघ पोहोचला आजच्या दिवसामधून. हार्ड लक चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीम. प्रयत्न शेवटपर्यंत केले, शेवटच्या क्षणापर्यंत लढल्यात, परंतु पुन्हा एकदा ते स्वप्न या ठिकाणी अपूर्ण राहिलं. या ट्रॉफीवरती नाव कोरण्याचं चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द टीमला आपण पाहतोय.